तर ही बातमी आपण बघतोय नवी मुंबईतल्या खारघरमध्ये खारघर पूर्वमध्ये पूर्ववैमनस्यातून 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलेली आहे। या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। दर्ग्यासमोरच जोरदार हाणामारी झाली, खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून क्षुल्लक कारणावरून हा वाद झाल्याचंही समोर आलेलं आहे। 9 महिन्यांपूर्वी तक्रारदार यांच्या चुलत भावाच्या जागेवर आरोपींनी कचरा टाकल्यामुळे हटकल्याचा राग मनात ठेवून खारघरमधील भरलेल्या उरुसात तक्रारदार यांच्या चुलत भावाला जाणीवपूर्वक हटकलं आणि मारहाण करायला सुरुवात केली। याबाबत आता खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत। उरुस सुरू होता आणि या उरुसमध्ये 2 गटात हा राडा झालेला आहे। या प्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। पूर्ववैमनस्यातून हा सगळा वाद झाला। या ठिकाणी खुर्च्यांची देखील मोडतोड करण्यात आलेली आहे। खारघरच्या ओवे गावातली ही सगळी घटना आहे। यावेळेस थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांच्याकडे। सिद्धेश, नेमकं काय घडलं आणि या प्रकरणी पोलिसांनी काय ऍक्शन घेतलेली आहे, काय अधिक सांगा। एकूणच खारघर ओवे कांप या ठिकाणी उरूस भरलेला आहे आणि या उरूसमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाल्याचं जे प्रकरण आहे ते समोर आलेलं आहे। त्याचा व्हिडिओ देखील असा मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतोय। 9 महिन्या अगोदरचा जो क्षुल्लक कारण होतं की घरासमोर आपल्या जागेवरती कचरा टाकला आणि त्या कचऱ्याच्या वादातून काल झालेल्या उरुसामध्ये हा वाद उफाळून आला आणि 2 गटामध्ये याच्यामध्ये तुफान हाणामारी झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। खारघर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 11 जणांवरती आणि पोलीस जो आहे तो या प्रकरणाचा अधिक तपास करताना पाहायला मिळते। धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। उरुसमध्येच 2 गटात कशा पद्धतीने राडा झालाय, खारघरच्या ओवे गावातली ही घटना आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। क्षुल्लक कारणावरून हा सगळा वाद झाला आणि ज्यामध्ये आपण बघतोय खुर्च्यांची देखील मोडतोड करण्यात आली। या सगळ्या वादानंतर परिसरात तणावाचं वातावरण देखील होतं। उरुसमध्ये 2 गटात हा राडा झालेला आहे। खारघरच्या ओवे गावातली ही सगळी घटना आहे।